आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे वा आई, तुम्ही तयार होऊन सुद्धा आलात. वा, आजीचा उत्साह म्हणजे काय सॉलिडच आहे. माझ्या उत्साहाचं जाऊ दे रे, तुझी बायको कुठे आहे? आवरलं नाही तिचं अजून? या बायकांना कधीच वेळेवर तयार होत नाहीत, नेहमीच आहे ते. अरे आत्ताच म्हणालास ना तू मी सगळ्यात आधी तयार झाले म्हणून. गाजी तुझी गोष्टच वेगळी आहे, पण कसं आहे, आराध्य वहिनी लग्नानंतर पहिल्यांदा कुठल्या फॅमिली फंक्शनला चालली आहे, तेव्हा सरनाईक घराण्याची सून शोभेल असंच तयार होणार आहे ना ती. त्यामुळे वेळ लागत असेल. काय श्रेयस, तू कुठल्याही गोष्टीचं काही एक्सप्लेनेशन देतोस? हा, अरे वा, एव्हरीवन इज रेडी. कम ऑन, लेट्स गो नाउ. या मम्मा पण आले. हा, आराध्या कुठे? अगं ती होते तयार, येईलच आता. कम ऑन, किती उशीर झालाय. आराध्या, आराध्या. काय आहे? ही तयार नाही झाली अजून. आराध्या, अगं काय? अगं काय ग, तयार नाही झालीस अजून? सगळे थांबलेत तुझ्यासाठी. आराध्या, व्हॉट इज दिस? काय साडी हातात घेऊन काय फिरतेस? जा पटकन नेसून ये. ते मी तयारी करायला घेतली पण. अगं काय झालं? काय झालं? काय झालं मी. काय आराध्या, आई बघ ना ग, सांग ना हिला. आराध्या, आई की साडीच. अगं आराध्या, ही सगळी काय थट्टा आहे? माझा शालू कुठे आहे? थट्टा नाही आजी, मी तेच सांग. अगं पण मी तुला शालू दिला होता ना, मग हे सगळं काय आहे? मी काहीच नाही केलं आजी, मी तेच सांगते. आता पप्पा काय करतेस? काय ते नीट सांग. ते मी सकाळी साडी नेसायला घेतली आणि बघते तर साडीचं हे असं काहीतरी केलेलं मला काही कळत नव्हतं, म्हणून मी बाहेर दाखवायला घेऊन आले. मी अगं हे मला दाखवून काय करणार आहेस तू? हा, का केलंस हे तू सगळं? आणि काय वागणं हे? आजी मी काहीच नाही केलंय. उलट आज लग्नाला जायचं म्हणून मी रात्रीच सगळी तयारी करून ठेवली होती, साडीवर ज्वेलरी काढून ठेवली होती आणि सकाळी बघते तर हे असं काफ्तान त्याचं शिवलंय. मलाच कळत नव्हतं आजी. मी अगं शालूची ही अवस्था केलीस तू आणि तू मला सांगतेस मी काही केलं नाही म्हणून. मग कोणी केलं हे? हा, का नीट ठेवली होतीस ना तू साडीची घडी करून? मग आज इतक्या लवकर कोण शिवून देणार गे? आजी मला नाही माहित, मला खरंच कळत नाही. हे तुम्ही बघा ना, म्हणजे ही साडी मी अशीच व्यवस्थित ठेवली होती आणि हे बघा ना, एक दीड तासाचं काम आहे. कोणीतरी मुद्दाम केलंय, म्हणजे साडीचं कटिंग करून आणि हे ह्याचं काफ्तान शिवलंय. म्हणजे हे कोणीतरी मुद्दाम केलंय असं तुला म्हणायचंय का? हो बाबा, करेक्ट. म्हणजे मला असं वाटतंय माझ्या रूम मध्ये सकाळी कोणीतरी मुद्दाम आलं, ही साडी घेऊन गेलं आणि ह्याचं हे असं काहीतरी काफ्तान वगैरे शिवलंय मला अडकवण्यासाठी. वाव, अगं तू काय बोलतेस? पाहिलं साई, हे असं करते, स्वतः चुका करते आणि मग त्याच्यावर पांघरून घालायचा प्रयत्न करते. आता पण स्वतःची चूक कबूल करत नाहीस. आय एम शुअर आई, हे तिनेच केलंय. नाही आजी, मी खरंच काही स्वतःहून केलं नाहीये. कोणीतरी मुद्दाम मला अडकवण्यासाठी करते. कोण अडकवणार तुला? या घरात कोण आहे असं? कोणी शत्रू राहतं या घरात तुझा? आणि मुळात आम्हाला सांग ना, रोज हेच काम आहे का या घरातल्या माणसांना? सकाळी उठायचं आणि मग प्रत्येकाने विचार करायचा, आज आराध्या मॅडमना काय बरं त्रास देऊया, एवढंच काम उरलंय आम्हाला. मम्मा मला वाटतं आराध्या असं का करेल? आजीनी स्पेशली ती साडी तिला दिली होती, त्यामुळे असं काहीतरी करून काय मिळणार आहे तिला? हू नोज?
प्रॉब्ली तिला साडी आवडली नाही, तिला नेसायची नव्हती, मुद्दाम केलं असेल. मला नाही वाटत असं. नाही, आम्हालाही वाटलं नसतं श्रेयस, जर तुझ्या बायकोने साडी न नेसण्याची कारण दिली नसती. म्हणजे अरे काल होतास ना तू, जेव्हा आईने तिला शालू ऑफर केला तेव्हाची तुझ्या बायकोची रिॲक्शन नाही आठवत तुला? शी वॉज अनकम्फर्टेबल. ती म्हणाली सुद्धा कशाला, नको राहू दे, साडी जड आहे, गरम होईल. आय एम शुअर तिला तो शालू नेसायचा नव्हता म्हणून तिने शालूचा काफ्तान बनवला. राईट? नाही, असं मी का करेन आजी? एवढ्या विश्वासाने तुम्ही तुमचा आवडता शालू मला दिला, मला त्याची कल्पना नव्हती का? मी का करेन? मी का फाडेन तो शालू? माझ्यावर विश्वास ठेवा, मी नाही केलंय हे. मला वाटतं आराध्या बरोबर बोलते. तुमच्या आठवणीतली साडी आहे ती, त्या साडीला ती कात्री कशाला लावेल? मला वाटतं आराध्या खरं बोलते आणि आराध्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. अरविंद प्लीज. आजी, मला मनापासून हा शालू नेसायचा होता, मी का फाडेन तुमचा हा शालू? मी नाही केलंय हे, खरंच सांगते. मी एक शब्दही बोलू नकोस तू. मला तुझं काही ऐकायचं नाहीये. आजी, माझा तुझ्यावर काडी मात्र विश्वास उरला नाहीये. माणसाकडून एकदा चूक होते, दुसऱ्यांदा चूक होते, पण पुन्हा पुन्हा तीच चूक व्हायला लागली तर तो माणूसच चुकीचा असतो. आराध्या, आजी अगं असं काय बोलतेस तू? आराध्या तुझी लाडकी आहे ना. लाडकी होती. ती लग्न करून आली तेव्हा ती मला वेगळी वाटली होती. मला वाटलं ती हुशार आहे, गुणी आहे, संस्कारी आहे, त्यापेक्षा सुद्धा जास्त ती माणूस म्हणून उत्तम आहे. पण नाही, आता माझा तिच्यावर विश्वासच नाहीये. आजी असं नाहीये, माझं एकदा ऐका, मी हे केलं नाहीये, माझ्यावर विश्वास ठेवा आजी प्लीज. शक्य नाही आराध्या, तू मला त्रास व्हावं म्हणून असं वागतेस असं वाटायला लागलंय मला. आजी अगं शांत हो. का तू वहिनीला एवढं ऐकवतेस? ती बोलली ना तिने नाही केलंय, ती का खोटं बोलेल? हो ना आजी. हे बघ, आजपर्यंत असं जेव्हा जेव्हा झालंय त्यात आराध्याचा काही दोष नाहीये हे सिद्ध झालंय. मग पुन्हा त्या गोष्टी आपण इथे का जोडतोय? हे बघ, तू शांत हो आधी, तू त्रास करून घेऊ नको स्वतःला. आपण शांतपणे बोलूया ना. बोलण्यासारखं काय राहिलंय श्रेयस? तुम्ही मला कितीही पटवून द्या, कितीही सांगा, पण माझा आता तिच्यावर खरंच विश्वास राहिलेला नाही. मला तिचं काहीच पटणार नाहीये. आजी, आई, या घरात शांत आणि समजूतदार तुम्ही आहात. तुम्ही तसं बोलायला लागला तर आम्ही काय करायचं?